कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द होणार असल्याची शक्यता आता वर्तवली जाते आणि या व्यवहारामधून पार्थ पवारांची कंपनी माघार घेणार असल्याची देखील माहिती समोर येते। अमेडिया कंपनी कॅन्सलेशन डीड देऊन हा व्यवहार रद्द करणार असं देखील आता समजतंय। अमेडिया कंपनीकडनं या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू देखील केली जाणार आहे असं देखील समोर येत आहे। पुण्यामधील कोरेगाव पार्क मधील तब्बल 2000 कोटी रुपयांच्या या जागेवर पार्थ पवार आणि त्यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारला फसवून डल्ला मारल्याचा मोठा घोटाळा झी24 तासनं उघडकीस आणला। इतकंच नाही तर या प्रकरणातल्या प्रत्येक घडामोडींवर 24 तास लक्ष वेधून साऱ्या सरकारी यंत्रणांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाग पाडलं आणि त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय आणि तो केवळ झी24 तासच्या व्यापक आक्रमक स्टाईलमुळे जेमतेम 48 तासांच्या आत कोरेगाव पार्कातला जमीन खरेदी व्यवहार रद्द होण्याच्या मोठ्या हालचाली आता घडतायत आणि या प्रकरणामध्ये पार्थ पवार त्यांची कंपनी आणि शीतल तेजवानी कशा दोषी आहेत याचे हवे तेवढे पुरावे दाखवल्यामुळेच हा व्यवहार अमेडिया कंपनीकडनं रद्द करण्याच्या अनुषंगाने आता पावलं उचलली जात आहेत। त्या पद्धतीच्या घडामोडी घडतायत। सरकारकडनं हा व्यवहार रद्द करण्याची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नसल्यामुळे शेवटी अमेडिया कंपनीच आता कॅन्सलेशन डीड देऊन व्यवहारामधून माघार घेणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। व्यवहार थांबवून चक्क माघार घेण्यासाठी अमेडिया कंपनीकडनं कायदेशीर प्रक्रिया केली जात असल्याचं देखील सांगण्यात येतंय। त्यामुळे जुनी खोटी कागदपत्र जोडून सरकारचा मुद्रांक शुल्क बुडवून शेकडो कोटींची जागा किरकोळ दरात घेणाऱ्या पार्थ पवार आणि त्यांच्या अमेडिया कंपनीला हा मोठा दणका मानला जातोय आणि या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण आता झी24 तासच्या माध्यमातून पाहतोय। त्यामुळे या व्यवहारामधनं आता पार्थ पवारांची कंपनी माघार घेणार असल्याची माहिती आहे। कोरेगाव पार्क मधला हा जमीन गैरव्यवहार झी24 तासनं पुराव्यांनिशी महाराष्ट्राच्या समोर आणला आणि हा व्यवहार आता रद्द होणार असल्याची माहिती समोर येते। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश, या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल खरं तर झी24 तासच्या या संपूर्ण शोध पत्रकारितेचा शोध बातमीचा हा अत्यंत मोठा इम्पॅक्ट म्हणायचा का ज्ञानेश? होय श्रीकांत, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा टप्पा आपल्या बातमीने पूर्ण केलेला आहे असं मानलं जाईल। पुण्यातल्या कोरेगाव पार्कातील 40 एकर जागा बेकायदेशीर सरकारची बनवाबनवी करून सरकारसोबत कागदपत्र खोटी सरकारच्या पुढे खोटी कागदपत्र देऊन याचा व्यवहार करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन हे झी24 तासने 48 तासांपूर्वी केलं होतं। याच प्रकरणामध्ये सरकारी यंत्रणा फारशी न हालता केवळ झी24 तासने दाखवलेल्या सगळ्या पुराव्यांचा आधार घेऊन त्याच अनुषंगाने ज्या पद्धतीने झी24 तासने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच पद्धतीने तोच आधार घेऊन सरकारी पातळीवरती विशेषतः महसूल आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि आता याच्यातला काय मार्ग असू शकतो तर या सगळ्या प्रकरणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पार्थ पवार यांच्या कारभाराविषयी आता मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या जात आहेत। महाराष्ट्रभर त्याची चर्चा सुरू आहे। हे केवळ झी24 तासच्या बातमीमुळे घडलेलं आहे आणि आता सगळ्यात मोठा परिणाम महाराष्ट्राला आपण दाखवत आहोत। हा व्यवहार पुढच्या 2 दिवसांमध्ये रद्द होऊ शकतो। त्याचा पहिला टप्पा ज्या पार्टीने याच्यामध्ये व्यवहार केलेला आहे, लिहून घेतलेला आहे, त्यांच्याकडून ही प्रक्रिया करण्याची सुरुवात झालेली आहे आणि या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून कॅन्सलेशन डीड करून हा व्यवहार थांबवण्याची विनंती केली जाऊ शकते। एक बाब अशी महत्त्वाची आहे, यामध्ये सरकारकडून व्यवहार कुठचाही कॅन्सल होऊ शकत नाही अशीच तरतूद आहे। त्यामुळे आता दुसऱ्या पार्टीला म्हणजे लिहून घेणार या व्यक्तीला आता पुढे यावं लागेल, अर्थात पार्थ पवार आणि त्याच्या अमेडिया कंपनीला पुढे येऊन हा सगळा सोपस्कर पूर्ण करावा लागणार आहे।